तुम्ही तुमचा कष्टाचा पैसा बँकेत ठेवलाय का? आणि आणखी कुठे मोठी गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करताय का? जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातून आता एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. एका मोठ्या नेत्याने आता थेट असं सांगितलंय की बँका रिकाम्या झाल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखे दिवस येणार आहेत. त्यांनी अगदी स्पष्टपणे असा इशारा केलाय की बँकेत पैसे गुंतवू नका, कारण तुमच्या गुंतवलेला पैसा तुम्हाला परत मिळणार नाही, असा थक्क करणारा दावा केला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी. आता या विधानामुळे राज्यासह देशातील सर्वसामान्य जनतेची झोप उडाली आहे. एकीकडे जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच 3:13 वाजले असताना आता बँका पण रिकाम्या झाल्या तर आम्ही जायचे कुठे? आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का? असे प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडले आहेत. तर आता विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे? नेमका कोणत्या कारणावरून त्यांनी हे विधान केले आणि आता खरोखर बँका रिकाम्या होणार का? तर चला सध्या संपूर्ण देशाला चक्रावून टाकणाऱ्या या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभरात जागतिक युद्धजन्य परिस्थिती, इंधन आणि गॅसचा तुटवडा या सर्वांमुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. देशभरातील नागरिक आता या परिस्थितीमुळे हैराण झाल्याचे सध्या चित्र आहे. राज्यासह देशभरात इंधन दर वाढ होत आहे. सोबतच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. परंतु आता अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी असा बॉम्ब टाकलाय, ज्यामुळे फक्त सत्ताधारी नेतेच नाही तर देशभरातील सर्वसामान्य जनता देखील मोठ्या संभ्रमात आहे. त्यांनी संपूर्ण देशातील जनतेला पैसे गुंतवणूक न करण्याचा धक्कादायक सल्ला दिलाय. याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना परदेश दौरे करू नका, सोने खरेदी करू नका, अशा प्रकारे काटकसर करण्याचा सल्ला दिलाय. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी हे आश्चर्यकारक विधान केलंय. त्यांच्या मते जर नागरिकांनी पैसा गुंतवला तर तो त्यांना परत मिळणार नाही. सोबतच देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन जनतेला केलंय. ते या संदर्भात बोलताना पुढे असे देखील म्हणाले की देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुठेही फार जास्त गुंतवणूक करू नका, कारण ही गुंतवणूक केली तर पैसे परत मिळणार नाहीत. बँका आधीच रिकाम्या झाल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI देखील रिकामी झाली आहे. सोबतच सत्ताधाऱ्यांकडून रिझर्व्ह बँकेतील पैसा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे काढून घेण्याचे काम सुरू आहे. यामुळे भविष्यात बँका पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. म्हणूनच देश सध्या सगळ्याच बाजूने संकटात सापडलाय. अडचणी आणखीन देखील वाढू शकतात. आता सरकारकडून फक्त इव्हेंटवर भर दिला जातोय, असे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. काँग्रेसमधील एका महत्त्वपूर्ण नेत्याने केलेल्या या विधानामुळे संपूर्ण देशभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. वडेट्टीवार यांनी आपल्या या विधानावर सरकारच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधलाय. दरम्यान महायुतीसह भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी त्यांच्या या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या मते काँग्रेसचे नेते अशा प्रकारचे विधान करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. सोबतच बँकिंग व्यवस्थेवर जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल जनतेपर्यंत चुकीचा संदेश दिला जातोय. आणि नेत्यांनी या विधानाला बेजबाबदारपणा असं देखील म्हटलंय. एकीकडे भाजप या विधानाला विरोध करत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाने मात्र वडेट्टीवार यांच्या विधानाला पाठिंबा दिलाय. काँग्रेसने या प्रकरणी असं देखील म्हटलंय की हे सरकार विरोधी राजकारण नसून जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन होतं. वडेट्टीवारांनी फक्त युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अनिश्चितता आणि बाजारातील अस्थिरता याबाबत सावधगिरीचा इशारा दिलाय. कारण महागाई, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक दबाव यामुळे लोक आधीच चिंतेत आहेत. वडेट्टीवार यांनी आधी देखील अशा प्रकारे आर्थिक व्यवस्थापन, महागाई आणि बेरोजगार या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केलाय. परंतु अशा प्रकारे सरळ सरळ बँका रिकाम्या झाल्या आहेत हे विधान मात्र संपूर्ण देशाला
विचार करायला भाग पाडणारे आहेत. दरम्यान जनतेच्या या विधानावर मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. काही लोकांच्या मते जर एखादा ज्येष्ठ नेता अशी सूचना देत असेल तर काहीतरी गंभीर परिस्थिती असू शकते. लोकांनी सोशल मीडियावर FD, शेअर मार्केट आणि मोठ्या गुंतवणुकीबद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे काही लोकांचे मत आहे की वडेट्टीवार यांनी केलेले विधान फक्त एक राजकीय स्टंट असून देशातील बँकांची परिस्थिती व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? देशातील बँकांची स्थिती आता खरोखर एवढी खराब झाली आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.